महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे, जिथे एका 22 वर्षीय मुलीचे तिच्या माजी प्रियकराने त्याच्या 5 मित्रांच्या मदतीने प्रथम अपहरण केले आणि नंतर त्यापैकी 4घांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. भिवंडीतील शांतीनगर परिसरातील फातिमा नगर मध्ये गुरुवारी ही घटना घडली. नेमकं प्रकरण काय घडलं जाणून घेऊया आजच्या क्राईम रिपोर्ट मधून. नमस्कार, मी ऋतुजा. न्यूज अनकटच्या क्राईम रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. भिवंडी येथील एका गावात पीडित 22 वर्षीय तरुणी राहते. पीडित तरुणी आणि मुख्य आरोपी हे रिलेशनशिप मध्ये होते. दोघेही एकाच गावातील आहेत. मागील काही वर्षांपासून ते रिलेशनशिप मध्ये होते. 4 महिन्यांपूर्वी दोघांचंही ब्रेकअप झालं होतं. त्यानंतर तरुणी दुसऱ्या तरुणासोबत रिलेशनशिप मध्ये गेली. हे कळल्यानंतर तिच्या एक्स बॉयफ्रेंडला राग आला. त्यातूनच तिला धडा शिकवण्यासाठी आरोपीने तिच्यावर अत्याचाराचा कट रचला. पीडितेच्या भावाचे पीडितेच्या एक्स बॉयफ्रेंड आणि त्याच्या मित्रांनी मिळून अपहरण केले. दरम्यान पीडित तरुणी 20 फेब्रुवारी रोजी आत्याच्या घरी राहायला गेली होती. तिथे ती झोपलेली असताना तिला अचानक जाग आली. तिने मोबाईल बघितला असता तिला तिच्या भावाचे 15 मिस कॉल दिसले. तिने भावाला लगेचच फोन केला. त्याने तब्येत बरी नसल्याचे सांगत तिला एका ठिकाणी येण्यास सांगितले. त्यानुसार ती ओळखीच्या एका रिक्षामधून त्या ठिकाणी गेली. त्यावेळी तिथे असलेल्या 4घांनी तिचा भाऊ आणि रिक्षा चालकास मारहाण केली. त्यानंतर पीडितेला रिक्षामध्ये बसून एका झाडाझुडपात नेले गेले. तिथे 4घांनीही तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्यांनी तिला दुसऱ्या ठिकाणी नेले आणि तिथे एका टेम्पोमध्ये तिच्यावर पुन्हा एकदा सामूहिक बलात्कार केला. 20 फेब्रुवारी रोजी रात्री 1:30 ते पहाटे 6 या कालावधीत ही घटना घडली. आरोपींनी पीडितेला संपूर्ण रात्र आपल्या वासनेचा बळी बनवले. त्यांनी नागाव मधील एका शाळेजवळ आणि फातिमा नगर मधील एका पिकअप व्हॅन मध्ये तिच्यावर बलात्कार केला. यानंतर पीडिता कशी तरी तिथून पळून जाण्यात यशस्वी झाली. त्यानंतर पीडितेने घडलेल्या प्रकाराची संपूर्ण माहिती कुटुंबियांना दिली. त्यानंतर पीडित तरुणीचे कुटुंबीय तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये पोहोचले. या प्रकरणात प्रथम भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात 0 FIR नोंदवण्यात आला. यानंतर हे प्रकरण शांतीनगर पोलीस ठाण्याकडे सोपवण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपींचा शोधही सुरू केला आहे. पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. यासोबत पीडितेचा भाऊ आणि ऑटो चालकाचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत. आजच्या क्राईम रिपोर्टमध्ये तुर्तास इथेच थांबूयात. अशाच हृदयद्रावक क्राईम स्टोरीज पाहण्यासाठी न्यूज अनकट या आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.